दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. नवरात्र महोत्सवाच्या स्मरणामध्ये स्मरण महात्म्य सोहळा समजून घेताना आपण स्मरणाचा विधी आपल्या आत्मकल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो विधी आपल्याला परमेश्वरापर्यंत नेणारा आहे. परमेश्वराची प्राप्ती करून देणारा विधी म्हणजे नामस्मरणाचा विधी. म्हणून आपण त्या परमेश्वराचे स्मरण केले पाहिजे, परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे, त्या ईश्वराचे ध्यान केले पाहिजे. कारण ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्या शरीरालाही मर्यादा आहे, त्यालाही फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे. ज्या मुलाचा आपल्याला अभिमान असतो ती मुलंही उतार वयात आपली काळजी करतील असं नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपलं समजतो तेही परत्या काळात आपले नसतात. चांगले कर्म करणे आणि परमेश्वराचे नामस्मरण करणे एवढेच आपल्या हातात आहे आणि तेच आपल्या सोबत येणार आहे. म्हणून बंधूंनो, इष्टप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलवर नामस्मरणाचे फायदे हे जाणून घेऊया. नामस्मरण म्हणजे काय? नाम म्हणजे परमेश्वराचे नाम सततमुखी घेणे. स्मरण म्हणजे परमेश्वराच्या लीळा, ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराने ज्या ज्या लीळा केल्या त्याचं चिंतन करणे, त्याचं ध्यान करणे म्हणजे नामस्मरण. स्मरण हा विधी अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. परमेश्वराचे नाम घेणारा तर उद्धरतोच, पण फक्त परमेश्वराचे नाम ऐकणारा सुद्धा उद्धरून जातो. एवढी ताकद त्या परमेश्वराच्या नामात आहे, त्या प्रभूच्या नामामध्ये आहे. नामस्मरण म्हणजे सगळ्या संकटावर एकच उपाय, ते नामस्मरण आहे. या मनाच्या वादळाला शांत करण्याची ताकद जर कशात असेल ना तर ते देवाच्या नामात आहे. म्हणून नामस्मरण करणं हे जीवाचं प्रथम कर्तव्य आहे, हे मनुष्याचं प्रथम कर्तव्य आहे. परमेश्वराच्या नामात खूप ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. विधी एकच पण उपाय अनेक आहेत. नामस्मरणाने अनेक संकटावर मात करता येते. अनेक संकटावर एकच उपाय ते म्हणजे नामस्मरण. परमेश्वराच्या नामाने संकट कितीही मोठे असले तरीही भाल्याचा घाव काट्यावर येतो, ते प्रभूच्या नामामुळेच. प्रभू नाम घेता अलर्काचे त्रिताप हरले, प्रभू नाम घेता डोही बुडता साधा तरले. प्रभू नाम घेता, प्रभू नाममुखी घेता. निळभट्ट भांडारेकरांना इंगळी दोष झाला होता, तेव्हा त्यांना त्या विंगळीच्या वेदना होत होत्या. तेव्हा ते स्वामींना म्हणतात, जीजी मी तुमची स्तुती करू. तेव्हा ते स्वामींची स्तुती करायला लागतात, तेव्हा त्यांच्या वेदना हळूहळू कमी व्हायला लागतात. परमेश्वराचं नाम घेताच त्या भांडारेकरांच्या विंगळीच्या वेदना त्याचं विष हरण होऊ लागलं. एवढी प्रचंड ताकद परमेश्वराच्या नामात आहे. जीवाला शाश्वत आनंद परमेश्वराच्या नामानेच मिळतो. तर श्रीकृष्ण चरित्रातील एक गोड लीळा आहे. प्रत्यक्ष परमात्म्याने श्रीकृष्ण रूपात जन्म घेतला आणि नंतर यशोदाकडे आनंदाने राहू लागले. लीळाधरच ते अनेक लीळा करायचे आणि प्रत्येक लीळेत त्यांच्यासोबत जी लीळा करायचे त्यांचा उद्धार मात्र नक्कीच व्हायचा. या कान्हाच्या गोट्यात बांधून असलेले वासरांना अवेळी दाव सोडून मोकळं करायचा हा त्या लीळेचा एक भाग. यशोदा मैया त्या छोट्याशा कान्हाला त्यांच्या छोट्याशा श्रीकृष्ण कन्हैयाला रागवायच्या, पण यांचा हा उद्योग मात्र सुरू असायचा. हा प्रसंग सांगून चरित्रकार म्हणतात, काय करतात भगवंत म्हणजे जी वासरं असतात, म्हणजे ज्यांचा देहभाव गळून बालभाव आलेला असतो त्यांना भगवंत अवेळी सुद्धा मुक्ती देतात. त्यांचं पाप पुण्य प्रारब्ध संचित वगैरे न बघता आपला अधिकार वापरून मुक्त करतात. पण त्यासाठी सर्वस्व आईवर अवलंबून असलेलं वासरू नाही, तर देवाच्या नामाने चिंतनाने स्मरणाने देवाचाच ध्यास असलेलं वासरू होणे गरजेचं आहे. नाम हे सर्व शास्त्राचं सार आहे. म्हणून देवाने ब्रह्मविद्येच्या सुरुवातीला नाम सांगितले आहे. जीवाने सतत त्या परमेश्वराचे चिंतन करणे, स्मरण करायला पाहिजे, आठवण करायला पाहिजे. परमेश्वराची विधिरूपी क्रिया करत असताना जीवाने सतत त्या परमेश्वराचे चिंतन स्मरण करावे. त्या परमेश्वराची आठवण होणार नाही असा कुठलाही क्षण वाया घालू नये. निरंतर त्या परमेश्वराचे स्मरण करावे, चिंतन करावे. मंगरूळ पीर येथे एका बालभक्ताने आपल्या खेळण्यातून दाखवले. स्वामींचा मुक्काम मंगरूळ पीर येथे असताना
त्यांच्यासोबत एक छोटेसे चांगदेव भट्टही होते. तेव्हा त्या बालभक्ताला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खेळायला जाण्याची आज्ञा देतात आणि त्या बालभक्ताला इतका आनंद होतो, ते उड्या मारत आनंदात खेळायला निघणार तितक्यात बाईसा म्हणतात, बटिका तू खेळायला जात आहेस ना, तर एवढे देवाचे वस्त्र धुवून आण. तेव्हा तो छोटासा चांगदेव भट्ट, तो छोटासा बालभक्त बाईसाकडे येतो, ते देवाचे वस्त्र घेतो आणि नदीकडे निघून जातो. आनंदात उड्या मारत तो चांगदेव भट्ट नदीकडे जातो. ते नदीपात्रात जातात आणि सर्वप्रथम देवाचे वस्त्र धुतात, वाळत घालतात आणि परमेश्वराचे देवाचे वस्त्र वाळेपर्यंत आता काय बरं करावे, त्यांनी वेळ वाया न घालता असा अद्भुत खेळ खेळायला सुरुवात केली, ज्याने परमेश्वराला प्रसन्न केला. असा खेळ ते खेळायला लागले. त्या नदीपात्रामध्ये माती मिश्रित वाळू, ओलसर वाळूचे ते पाय घालून खोपे त्यांनी 2 खोपे तयार केले आणि काय म्हणत, ही श्री चांगदेव रावळांची गुंफा आणि ही श्री गुंडम रावळांची गुंफा. असा अद्भुत खेळ तिथे सुरू झाला आणि ते खेळ खेळण्यात इतके मग्न झाले त्यांना वेळेचे काहीच भान राहिले नव्हते. इकडे स्वामींचे भोजन झाले, पहूर झाला, उपहूर झाला. तेव्हा बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा बटिका नदीपात्राकडे वस्त्र धुण्यासाठी गेला, अजून कसं काय आला नाही. तेव्हा परब्रह्म परमेश्वर साक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या बालभक्ताला आणण्यासाठी नदीकडे येतात. त्या नदीजवळ येऊन पाहतात तर काय, एक अद्भुत आणि सुंदर असा खेळ त्या नदीपात्रामध्ये सुरू होता. नामस्मरणाचा खेळ त्या नदीपात्रात सुरू होता आणि त्यांचा तो खेळ स्वामी अतिशय कौतुकाने बघत होते. ते खेळ खेळण्यात इतके मग्न झाले होते, त्यांना वेळेचे काहीच भान राहिले नव्हते. कधी सूर्य मावळतीला गेला याचे सुद्धा त्यांना भान राहिले नाही. त्यांचा तो खेळ चालूच होता. ही श्री चांगदेव रावळांची गुंफा आणि ही श्री गुंडम रावळांची गुंफा. ते मग्न होऊन त्या खेळामध्ये खेळत होते. ते एवढे मग्न झाले होते की साक्षात परब्रह्म परमेश्वर त्यांच्या पाठीमागे उभे होऊन त्यांचा खेळ कौतुकाने पाहत होते, याचे सुद्धा त्यांना भान नव्हते. जेव्हा स्वामींची सावली त्या चांगदेव भट्टाच्या अंगावर पडते तेव्हा तो कुठे गडबडून उठून स्वामींना दंडवत करतात, श्रीचरणा लागतात. तेव्हा स्वामी अतिशय प्रसन्न होऊन त्या बालभक्ताला म्हणतात, बटिका काही खेळ खेळत असा, देवीचे याती आठविता, देवीचे श्रीप्रभू बाबा ते आठविता. असाच खेळ खेळावा ज्यात परमेश्वराचे स्मरण घडले पाहिजे, असं स्वामी अतिशय कौतुकाने त्या बालभक्ताला म्हणतात. स्वामींना त्या बालभक्ताने खेळ खेळून स्वामींना प्रसन्न केले. खेळ खेळत त्यांना स्वामींचे स्मरण झाले होते. स्मरण केल्याने परमेश्वर प्रसन्न होतात. स्मरण केलेल्या आलेले संकट दूर जातात. असे स्मरणाचे अनेक फायदे आहेत. विधी एकच, मात्र फायदे मात्र अनेक आहेत. एवढेच म्हणेन, हे जगणे माझे तुझ्यासाठीच असावे, या देहात श्वास भरताना तुझ्याच नामाचे चिंतन व्हावे. सुख असो वा दुःख तुझा विसर न पडावा, प्रत्येक क्षणी तू देवा सोबतीने असावा, प्रत्येक क्षणी तू देवा सोबतीने असावा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.